छत्रपती संभाजीनगरातील प्रोझोन मॉलमध्ये पल्मोनाज स्टोअरमधून तब्बल 1,09,000 रुपयांचे हिरे जडित दागिने चोरून पोलिसांना चकवणाऱ्या सराईत महिलेचा अखेर पर्दाफाश झाला आहे। गुन्हे शाखेने गुरुवारी शेख मुन्नी उर्फ परवीन अब्दुल रहीम आणि तिचा मुलगा आमिर खान हुसेन खान यांना ताब्यात घेतले। 15 नोव्हेंबरच्या रात्री 8:15च्या सुमारास दोन महिलांनी ग्राहकांच्या वेशात पल्मोनाज स्टोअरमध्ये प्रवेश केला। एका महिलेने चेहरा काळ्या कपड्याने झाकला होता तर दुसरीने लाल स्कार्फ परिधान केला होता। सोन्याचे ब्रेसलेट पाहण्याचा बहाणा करत कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित करण्यात आले आणि या दरम्यान 43 हिरे जडलेले 41,900 किमतीचे ब्रेसलेट आणि 59,000चे दुसरे ब्रेसलेट पळवण्यात आले होते। या प्रकरणी MIDC सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेने स्वतः या प्रकरणात हात घालत तपास सुरू केला होता। त्यानुसार त्यांनी CCTV फुटेज तपासले। त्यात CCTV मध्ये 2 बुरखाधारी महिलांचे फोटो मिळाले होते। मात्र तपासादरम्यान धक्कादायक माहिती उघड झाली की बुरखा घालणाऱ्या व्यक्तींमध्ये आईसोबत मुन्नीचा मुलगा आमिरही सामील असल्याचे समोर आले। आरोपी मुन्नीवर यापूर्वीही चोरीचे अनेक गुन्हे नोंद असून तिचा पती सध्या खुनाच्या प्रकरणात कारागृहात शिक्षा भोगत असल्याचे पोलिसांनी सांगितले। तर ही कारवाई पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित चिखलीकर, अर्जुन कदम, जमादार संजय गावंडे, सागर पांढरे, गणेश सागरे, रियाज मोमीन, राजाराम डाकुरे, शिल्पा तेलोरे व माधव चौरे यांच्या पथकाने तपास करून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत।